पासून 2-3 मिनिटाच्या अंतरावरच काशी विश्वेश्वर मंदिर आहे। या देवळांची खासियत म्हणजे ही दोन्ही देवळं एकेकाळी एका भुयारी मार्गाने जोडली होती। राशींमधल्या प्रसिद्ध स्वामी आकोबा शेटेच्या हस्ताक्षरात असलेली मोडी लिपीतली कागदपत्र या ठिकाणी बघण्यासाठी उपलब्ध आहेत। इतक्या जुन्या कागदपत्रांना हाताळण्याची संधी क्वचितच मिळते। काशी विश्वेश्वराच्या समोरच्या प्रांगणात भारतातल्या दुर्मिळ देवळांपैकी एक म्हणजे विष्णू मंदिर पाहायला मिळते। मी पाहिलेलं महाराष्ट्रातलं विष्णूचं हे पहिलंच मंदिर। हे काशी विश्वेश्वराचं आणि जगदंबेचं मंदिर पेशवेकालीन असून एकाच कारागिरीनं बांधलं असं म्हटलं जातं। ज्या श्रीमंत सत्पुरुष आकोबा स्वामींनी राशींचा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पाया रचला आणि राशींच्या वैभवात भर घातली, त्यांची ही संजीवन समाधी। मागे तुम्ही त्यांची मूर्ती पाहू शकता आणि त्याच्या खालीच त्यांची ही संजीवन समाधी आहे। असं म्हणतात की आकोबा स्वामींना देवीचा साक्षात्कार झाला आणि त्यानंतर त्यांनी जगदंबा, काशी विश्वेश्वर आणि विष्णू मंदिर बांधण्याचा संकल्प केला। समाधीच्या मागच्याच बाजूला आकोबा स्वामींच्या आई वडिलांच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेता येतं।